संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई। नाशिकमध्ये लोखंडी सळईने भरलेल्या आयशरला पिकअपची धडक, 4 जणांचा मृत्यू। संजय राऊत यांचं अमित शहा यांना उत्तर, उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान। लाडक्या बहिणींना भुजबळांचा इशारा, योजना बंद होणार। आधी आरोप आणि आता कौतुकाची थाप, युवराज सिंग यांनी अचानक सूर बदलले, धोनीच्या कामगिरीचे गोडवे गायले। खंडणीच्या प्रकारांना वेसन घाला, मुख्यमंत्री गृहमंत्री जबाबदार असल्याचा पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप। संक्रांती आधी शेतकऱ्यांवर संकट, पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण। ड्रग्सचं माप चुकवलं, 8वीतल्या मुलाने आपल्याच मित्राला संपवलं, रायगडमधील धक्कादायक घटना। राजीनाम्याबाबत किती वेळा सांगायचं, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा मुद्दा अजित पवार यांनी टोलविला। अहमदाबाद महामार्ग मेपर्यंत पूर्ण, 700 कोटींचा प्रकल्प, भाईंदर तलासरी टप्प्याचे कॉन्क्रिटीकरण पूर्णत्वाकडे। महाराष्ट्रानंतर दिल्लीत भाजपसाठी गुड न्यूज, पहिल्या सर्वेतून काय मिळालं संकेत। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे। 8 फेब्रुवारी रोजी निवडणूक निकाल येणार आहे। निवडणुकीसाठी प्रचार रंगात आलाय। या निवडणुकीत मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये नाही, तर भाजप आणि आम आदमी पक्षात आहे। सीईटी नोंदणी दरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तिकीट सुविधा। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।